स्वागत आहे तुमचं. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचे रिव्ह्यू ऐकत आहोत. तर आपण बघितलं की अर्जुन कसं सायलीकडे बघतच असतो. तिने जो मेक ओव्हर केलेला असतो ना त्याकडे. आणि अर्जुन म्हणतो अस्मिताला, म्हणजे तू तू माझ्या बायकोचे कान भरवलेत तर? सायली म्हणते, अहो नाही नाही, मी काही एवढ्या हलक्या कानाची नाही आहे. सायली म्हणते, मला पण वाटतं ना की माझ्या नवऱ्याने माझ्याकडेच बघावं, मी पण म्हणून छान दिसावं. सगळं उलटच झालं. चिडते आणि म्हणते, त्यापेक्षा तुम्ही फोन घेतला असता तर? अर्जुन म्हणतो, सॉरी सॉरी, चुकलं माझं. अर्जुन म्हणतो, अगं ॲट अ टाइम मी 3 केस हँडल करतोय आणि त्या तिन्ही केसची हिअरिंग ह्याच वीकमध्ये आहे. फोन कॉल्सवर मीटिंग सुरू होत्या. तुला फोन करणारच होतो आणि फोन करण्यासाठी फोन हातात घेतला होता आणि नेमकं चैतन्य एक फाईल घेऊन आला आणि त्यावर आम्ही डिस्कस करत बसलो. स्लो राहून गेलं ते. म्हणतो, प्लीज तू चिडू नकोस ना आता. अर्जुन म्हणतो, तू चिडलीस तर काय होईल माहितीये ना? अर्जुन म्हणतो की माझी सुंदर बायको चिडल्यावर आणखी सुंदर दिसते. इकडे हे सर्वजण मजा घेत राहतात आणि अर्जुन म्हणतो, तिला बघता बघता माझा बीपी वाढायला लागतो. यांना सर्वांनाच हसायलाही येतं बरं का प्रेक्षकांनो. बघा, बीपी बीपी वाढतोय. विमल, बीपीचं मशीन घेऊन ये ना पटापट. चक्कर पण येत आहे. डॅड, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. ॲम्ब्युलन्स बोलवा. प्रतापराव म्हणतात, हो. अर्जुन म्हणतो, प्लीज प्लीज. ती म्हणते, बरं बरं ठीक आहे, केलं मी माफ तुम्हाला. एली म्हणते की तुम्ही वरती जा, मी तुम्हाला कॉफी घेऊन येते. आणि हे तिघं मात्र त्यांना बघून लाजवतातच अजून आणि म्हणतात, अर्जुन म्हणतो, तुला बघूनच मी इतका फ्रेश झालोय ना बायको, कॉफीची काही गरज नाही आता. म्हणतात, बाप रे. अस्मिता म्हणते, अर्जुनची ना 2 टोकं असतात. दुर्लक्ष करायचं आणि एकतर सगळ्यांसमोरच रोमॅन्टिक व्हायचं. अर्जुन म्हणतो, हरकत नाही, वर आमच्या रूम मध्ये जाऊनच रोमॅन्टिक होतो. प्रतापराव म्हणतात, अस्मिता तू म्हटली ना सगळ्यांसोबत समोर रोमॅन्स करतो, तर लाट शर्टचा बहाणा करून सायलीला घेऊन वरती गेला बघ. सगळेजण हसायलाही लागतात. प्रेक्षकांनो, हा सीन इतका मजेदार होता ना, तुम्ही नक्की बघा. ते तन्वीला बेल मिळालेली असते, म्हणजे तन्वी सुटलेली असते आणि तन्वी जाऊन अश्विनच्या गळ्यातच पडते आणि म्हणते, अश्विन म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स हर्टली, फायनली तू सुटली आता. मी म्हणते की ह्या सगळ्याचं क्रेडिट तुझं आहे. किती केलंस रे तू माझ्यासाठी, खरंच थँक्यू. म्हणतो, अगं वेडी आहेस का तू? नवऱ्याला कोणी थँक्यू म्हणतं का? तसंही तू सुटणारच होतीस. म्हणतो, ह्या जगामध्ये न्याय आहे. मग तुझ्यासारखी इनोसंट मुलगी कशी ह्या जेलमध्ये राहू शकते? अरे अश्विन, तुला माहिती का ती किती पोहोचलेली आहे? ती काय इनोसंट वगैरे असं काहीही नाहीये. तुला जेव्हा कळेल ना तेव्हा तुला फार मोठा धक्का बसेल, हो की नाही प्रेक्षकांनो? या म्हणते, मला काय तुला सांगू, मला काय वाटतं, मी कधी घरी जाते आणि कधी एकदा सगळ्यांना भेटते. म्हणते की सगळे माझ्यावर चिडलेस, आता मला कोर्टाने सोडल्यावर म्हटलं तर त्यांचा राग नाहीसा होईल ना. आता हे तर अश्विनला माहिती असतं की कोणीच तिला माफ करणार नाहीये, म्हणून त्याचा चेहरा थोडा नाराज झालेला दिसतो. म्हणते, आई माझ्यावर फार काळ चिडून राहूच शकणार नाही. मी म्हणते, खरं सांगू का अश्विन, फ्रीज मधलं थंडगार पाणी, त्या घरचं जेवण, बेडरूम मधली मौसूद गादी, ही आपल्या बाथरूम मधलं नळ मधलं सोडलेलं पाणी, सगळं खूप मिस केलंय मी. आता प्रियाने काय मिस केलंय ना, हे आपल्याला चांगलंच माहिती. प्रियाला फक्त ऐशो आराम आणि पैसा ह्या गोष्टीच मान्य असतात. तिला नाती वगैरे कशी जपायची याचं तिला काहीच घेणं देणं नसतं, हो की नाही? ती आता ह्या बोलण्यातूनही तिने ते दर्शवून दिलेलं आहेत. हेही ते अश्विनला कळत मात्र काहीच नाही. तन्वी म्हणते, त्यामुळे चल लवकर घरी जाऊया आपल्या. अश्विन म्हणतो, तन्वी पण निघूया, पण आपण आता त्या घरी जायचं नाहीये. मी म्हणते, त्या घरी जायचं नाही म्हणजे? म्हणतो, ज्या लोकांनी ऐनवेळी तुझी साथ सोडली त्या लोकांबरोबर आता मला राहायचं नाहीये. ऐकडं तन्वी काय मनोमन विचार करते की अरे मूर्खा, मी सुभेदारांच्या प्रॉपर्टीसाठी काय काय नाही ते केलंय, काय काय झेललंय. ती तुरुंगवास सुद्धा झेलला आणि मूर्ख तू म्हणतो की तिथे जायचं नाही. अर्जुन आता सायलीला वरती रूम मध्ये घेऊन गेलेला असतो
आणि ती जेव्हा मगाशी बोललेली असते ना की तुमच्या ऑफिसमध्ये एखादी सुंदर क्लायंट आली तर तुम्ही तिच्याकडेच बघत राहाल. अर्जुनला हे ऐकल्यावर इतकं हसायला येतं, इतका हसायला येतो. तो आता सारखं तन्वीला त्या गोष्टींवरनं चिडवत असतो आणि सायली बिचारी एका ठिकाणी उभं राहून ते ऐकत असते आणि थोडी अपसेट असते. अर्जुन म्हणतो, एक मुलगी किंवा लेडी माझी क्लायंट म्हणून येते, पण फक्त ती माझी क्लायंटच असते. म्हणतो की माझं लेडी लव्ह फक्त एकच आहे, मिसेस सायली अर्जुन सुभेदार. अर्जुन म्हणतो की माझा तुझ्यातला इंटरेस्ट जाईल किंवा गेलाय असं तुला कसं वाटलं? अर्जुन म्हणतो, मिसेस सुभेदार दॅट्स इम्पॉसिबल. असं ऐकून सायली मात्र गालातल्या गालात हसते ना आणि अर्जुन तिच्याकडे बघतोच. तेवढ्यात त्यांनी परत तन्वीचा आणि अश्विनचा सीन दाखवलेला आहे. म्हणतो, आपण तिथे गेल्यावर तुला बघून कोणालाही आनंद होणार नाहीये. का जायचं तिथे? अश्विन तर एकदम बरोबरच बोललाय, कारण प्रियाचं कोणालाच काहीच घेणं देणं नसतं आणि त्यांना तिला बघितल्यावर तर अजून संताप आणि संतापच होणार आहेत. मी म्हणते, ती आपली माणसं आहे, ती त्यांना मला बघून आनंद होतो का नाही होत याचा मला काहीच फरक पडत नाही. मी त्यांच्यासोबत आनंदातच राहणार आहे. म्हणतो, प्लीज प्लीज तन्वी, आपण दुसरीकडे कुठेतरी राहूया. आणि तन्वी म्हणते, प्लीज, तुझं काही ऐकून घेणार नाही. घर तोडल्याचं पाप मला माझ्या माथी नकोय. अरे अरे, ही पापाच्या भाषा करायला लागली रे प्रेक्षकांनो. अरे हिने काय पाप केलं हे तर हिला माहित नाही ना, आता म्हणते ही घर तोडल्याचं पाप. वा 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 वा. सो तिची तर शिक्षा तिने भोगलीच आहे, पण अजून आता बघूयात हे घरी जातात की काय करतात. प्रेक्षकांनो, त्याचा हट्ट असतं की काहीही झालं तरी आपण आपल्या घरी जायचं, कारण तिला सुभेदारांची प्रॉपर्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहेत ना. बास. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहेत, जाऊया. आणि इकडे परत अर्जुनचा आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन म्हणतो, वेल, तुझ्या डोक्यात हे असले विचार आले हे चुकीचे पण नाहीयेत. पण आता चिडवतो सायलीला आणि म्हणतो, बघ ना, आजच माझ्या ऑफिसमध्ये एक सुंदर आली होती, हायटेड, माझ्या हाईटच्या आणि एकदम फर्स्ट क्लास हाईट होती. ती इंग्लिश मध्ये बोलत होती, फक्त इंग्लिश, आणि असे शॉर्ट शॉर्ट कपडे, किती सुंदर दिसत होती. तो आता खूप चिडवतो त्या सायलीला. असं म्हणतो की आपण फिल्टर लावून फोटो काढतो ना गोरो गोरो होण्यासाठी, दिसत होती. टकाटक. अशी सायली चिडून अर्जुनकडे बघते. म्हणतो, वाव. आता सायलीचं बोलणं सुरू झालंय तर, कारण ती फार चिडलेली आहे. पण ते तुम्हाला अशा मुली आवडतात? अर्जुन आता रोमॅन्टिक होतो प्रेक्षकांना. म्हणतो, बायको, मला कशा मुली आवडतात माहित नाही का बायको? नो फिल्टर फेस आवडतो, नॅचरल, नो फिल्टर ब्युटीज, केस, असे मोठे मोठे डोळे, आणि त्याच डोळ्यांकडे सायली अर्जुनकडे बघते. शांत स्वभावाच्या, खूप प्रेम करणाऱ्या, आणि त्या चिडल्या ना की त्यांचं 2.0 व्हर्जन दाखवणाऱ्या. मोस्ट इम्पॉर्टंट, नकट्या नाकाच्या. सायली म्हणते की मी नकटी नाहीये. अर्जुन म्हणतो की राग नाकावर नेहमी बसलेलाच असतो. अर्जुन म्हणतो, सॉरी सॉरी, आणखी चिडू नको ना, मी माझ्या बायकोला लक्ष करतो, हे डोक्यातून काढून टाक आता. अर्जुन म्हणतो, माझ्या डोक्यात फक्त 2च गोष्टी असतात, माझं काम आणि एक माझी सुंदर बायको. सायली म्हणते, मग तुम्ही मला कॉल का केला नाही? आता सायलीला कोण सांगणार की त्याने ती चिठ्ठी पाहिलीच नाहीये? नेहमी जेव्हा तुम्हाला फोन करते तेव्हा उचलत का नाही? मी काय विचार करायचा? म्हणतो, हेच की नवरा काम करत असेल असं समजायचं. म्हणते, एवढं सगळं सतत कसलं काम सुरू असतं तुमचं? म्हणतो की अगं आपल्याच केसवर काम करत होतो. म्हणतो, तन्वी, तिचा वकील माफीचा साक्षीदार म्हणून अपील करणार आहेत कोर्टात. ते म्हणते, अहो पण तसं झालं तर ती तुरुंगातून बाहेर येईल ना. म्हणतो, डोंट वरी, तर पब्लिक प्रोव्हायडर सोबत मला बोलायचंच आहेत. तो कधी नीट बोलतही नाही कोणाशी, तरी सुद्धा माझे प्रयत्न सुरू आहेत. फोन केला होता त्याला, पण त्याने उचलला नाही. परत ट्राय करेल, नाहीतर मी त्याला स्वतः भेटायला जाईल. म्हणतो, डोंट वरी. आता बरोबरच आहेत ना, तन्वी तर इकडे सुटली आहेत, पण इकडे यांना सायलीला आणि अर्जुनला माहीतच नाही की तन्वी सुटली आहेत. म्हणतो, आणि मी चैतन्य सोबत आज तेच डिस्कस करत होतो. मी म्हणते, अच्छा, म्हणून तुम्ही ती चिठ्ठी वाचली नाही? म्हणतो, चिठ्ठी? कसली चिठ्ठी? सायली म्हणते,
अहो चिठ्ठी दिली होती ना मी. जी म्हणते म्हणजे तुम्ही डब्बा उघडलाच नाही. अर्जुन म्हणतो उघडला ना. म्हणतो आज तर माझ्या डब्यात माझ्या आवडती भेंडीची भाजी होती, म्हणजे आज डब्बा एकदम पुसून टाकला आहेत मी. सायली म्हणते अहो होती ना मी त्यात. पण काही बोलणारच तेवढ्यात सायली त्या चिठ्ठीमध्ये काय काय लिहिलेलं होतं हे सगळं सांगते आणि म्हणते प्रिय बाबा, तू माझ्या आजी आजोबांचं ऐकशील ना, माझ्या आत्ते भावांशी खेळायला लवकर घरी घेऊन येशील ना. चिठ्ठी लिहून तिने त्या टिफिन मध्ये ठेवलेली असते आणि हे ती अर्जुनला सांगत असते. म्हणतो की म्हणजे ती चिठ्ठी तुझी नव्हतीच, आपल्या बाळाची होती म्हणतो. आणि मी स्टुपिड आणि डोक्याला हात मारतो. इतलंच नाही, आय एम सो सॉरी. ती म्हणते जाऊ द्या, तुम्ही डब्बा काढला असेल, ती पडली असेल कुठेतरी. म्हणतो पण आता माझ्या बाळाला मला उत्तर द्यायलाच हवं. सुद्धा कळायला हवं ना, ती जेव्हा ह्या जगात येणार आहे तिचा बाप तिच्यावर किती प्रेम करणार आहे. ती म्हणते तिच्यावर. अर्जुन म्हणतो मला तुझ्यासारखी गोड आणि प्रेमळ अशी मुलगी हवी. म्हणते की मला तुमच्यासारखा हुशार आणि धडाकेबाज मुलगा हवाय. ती म्हणते काहीही असो, ते मुलगा असो किंवा मुलगी असो, ते फक्त निरोगी आणि सामंजस्य असायला हवं. ही बरोबर बोललीस ना सायली तू. मुलगा काय आणि मुलगी काय, पण ते दोघं हुशार आणि समंजसपणा हा फार आत्ताच्या कंडिशनमध्ये फार महत्वाचा आहे. अर्जुन तिला हळुवारपणे घेतो आणि तिला बेडवर बसवतो आणि आता तिथे एक रोमॅन्टिक असं सॉन्ग लागलेलं असतं प्रेक्षकांना. आता ते त्यांचे बेड सीन चालू होतात, म्हणजे नॉर्मल जसं काही हे नाही आहेत. आणि तो तिचा हात हातात घेतो. अर्जुन आता सगळी तारीफ करत असतो, फक्त ते त्याच्या बोलण्यातनं नाही तर त्याच्या स्पर्शातनं आणि त्याच्यावरचं किती प्रेम आहे त्याच्या बायकोवरचं हे तिला सांगत असतो आणि तिला त्याच्या मिठीत घेतो तिला. अर्जुन म्हणतो कमाल आहेत माझी बायको इतकी सुंदर दिसत होती, माझं लक्षच गेलं नाही. म्हणतो एक काम कर बायको, रोज ना अशीच तयार होत राहा. ती म्हणते की रोज अशी तयार हो. नाही, माझ्या रोजच्या आपल्या साड्याच हव्या. अर्जुन म्हणतो बरं, पण कधी कधी तरी माझ्यासाठी तयार होशील ना अशी. सायली लाजते आणि हो म्हणते. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे साक्षीने प्रियाने एवढा मोठा डाव खेळल्यानंतर इकडे महिपत मात्र हारतो. पण हे सिद्ध होत नाही की महिपतनेच प्रियावर हमला केला होता, हे तर काही सिद्ध झालं नाही कोर्टामध्ये. त्यामुळे महिपतला तर काही शिक्षा झालेली नाही. आणि आता महिपत तोंड पाडून साक्षीजवळ आलेला असतो. साक्षी वडिलांना असं बघून तिलाही थोडंसं टेन्शन येतं आणि ती म्हणते काय झालं. ती म्हणते तुम्हाला विचारते मी, तोंड का पाडलंय. ती म्हणते वाईटातली वाईट बातमी सुद्धा ऐकण्याची माझी तयारी आहे. काय झालंय अण्णा. मोठ्या मुश्किलीने एक वकील तयार झाला होता, तो सुद्धा सोडून गेलाय. कोर्टाने आदेश काढलाय, जन्मठेप नाही, फाशी. साक्षी शिकरेला फाशीच झाली पाहिजे. साक्षी म्हणते कधी देताय फाशी, आज उद्या परवा, सांगा ना कधी फाशी देतायत मला. पण म्हणतो काहीतरी वेड्यासारखं बोलू नको ना पोरी, तुला कशाला फाशी देतील. साक्षी म्हणते की म्हणजे वकील सोडून गेलाय. पण म्हणतो वकील नाही, ती प्रिया सुटली. साक्षी म्हणते का. साक्षी म्हणते प्रिया तर हॉस्पिटलमध्ये होती ना, मग हॉस्पिटलमधून पळाली का प्रिया. विपत म्हणतो नाही, कायद्यानं तिला जेलातनं सोडलं. ऐकून साक्षीला मात्र धक्काच बसतो आणि साक्षी म्हणते काय. साक्षी म्हणते कायद्यानं म्हणजे प्रिया लिगली जेलमधनं बाहेर पडली. विपत नुसतं मान डोलावतो आणि साक्षी म्हणते कसं शक्य आहे हे कसं झालं. पण म्हणतो खरं तर माझीच चूक झाली, ते एकदा तिचा मला फोन आला, प्रिया काय ते बोलली सगळं महिपत साक्षीला सांगतो. एखाद्या गुंडाला पाठवा ना मला मारायला ना, प्रत्येक वेळेस ते तुमच्या गुंड माणसांमागे लपत असतात. तसे ना तर स्वतः या इथे हॉस्पिटलमध्ये, तुम्ही येणारच नाही कारण तुम्ही एक नंबरचे भेकड आहात तुम्ही. महिपत असं सगळं ऐकल्यानंतर महिपत म्हणतो की मी चिरडीला आलो आणि तिला मारण्यासाठी मी स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि तो सीन त्यांनी व्हिज्युअलाइज करून सुद्धा दाखवलेला आहे की प्रिया म्हणते कोण आहात तुम्ही, त्या कॉरिडॉर मधून पळत दाखवताना दिसते. म्हणजे हा सगळा सीन झालेला परत त्यांनी दाखवलेला आहे. महिपत जे बोलतो ते सगळं त्याने साक्षीला सांगितलेलं आहे. कुठल्या बिळात जाऊन लपती ते लप, तुझ्या आज तुकडे केल्याशिवाय
हा महिपत इथनं हालत नसतो. हे सगळं ऐकल्यानंतर साक्षी शॉक होते आणि तो सीन तिथे संपतो. आणि नंतर इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. म्हणतो आहा, प्रतापराव म्हणतात काय सुगंध सुटला आहेत ना भाज्यांचा. सुगंधामुळे अख्ख्या पनवेलमध्ये कळलं असेल की सुभेदारांच्या घरी भजी बनतायत. घरात सगळं आनंदाचं वातावरण आहे. आणि अस्मिता म्हणते की सायलीच्या हातची भजी खायला मिळणार आहेत म्हणून माझी भूक तर आणखीनच वाढायला लागली आहे. अर्जुन म्हणतो बायको पटकन घेऊन ये, खूप भूक लागली. म्हणते हो हो झालीच आणते. सगळे इथं टेबलवर हात मारतात आणि म्हणतात भजी भजी भजी. सायली म्हणते हो हो आलेच. काय म्हणतात अरे हो हो थांबा. आणि अर्जुन आणि अस्मिता काही थांबत नाही. ते आपलं चालूच असतं भजी भजी भजी. सायली ती भजी घेऊन येते आणि म्हणते गरमागरम भजी. आहा हा हा, तोंडाला पाणी सुटलं बरं का प्रेक्षकांना ती भजी बघून. इकडंही पाठव ग सायली. अर्जुन त्यातली एक भजी घेतो, त्याला चटका बसतो. कल्पनाताई म्हणतात अगं गरम आहे तर वाढ पटकन, गार व्हायला नको. सायली म्हणते अस्मिता ताई तुम्ही एकच भजी खायची. अस्मिता म्हणते एकच का. ती म्हणते तेलकट खायचं नाहीये ना आपण. अर्जुन म्हणतो हा. ताई म्हणतात हो अस्मिता फक्त एकच भजी खायची. तुझं काय आहे ना, तू एकदा भजी खायला लागली का परत थांबतच नाही. अस्मिता म्हणते याला काय अर्थ आहे. प्रतापराव म्हणतात अस्मिता सायली आणि कल्पना जे काही सांगतायत ना ते गुपचूप ऐकायचं. सायली म्हणते अस्मिता ताई हे सगळं आपण आपल्या बाळासाठीच करतोय ना. म्हणतो बायको हिला असं सांगू नको, हिला असं सांग ही भजी खाशील ना तर जाडी होईल, वजन वाढेल. सगळे एकमेकांकडे बघून हसायला लागतात. आणि अर्जुन म्हणतो मग ही भजी खाणार नाही. सीता म्हणते तरीही मी 2 भज्या खाणार आहेत. अर्जुन म्हणतो इकडे प्रिया आणि अश्विनची गेटमधनं एंट्री दाखवली असते. आणि तेव्हाच तर पडदे वगैरे उडत असतात. हवा खूप चालू झालेली असते. म्हणजे असं दाखवलेलं आहे की आता केवढं मोठं संकट येणार आहे असं दाखवलेलं आहे. सगळे बघतात की हवा चालू आहेत. सायलीही बघते की एवढी हवा कसली चालू आहेत. कल्पनाताई म्हणतात की एवढं काय वारं सुटलंय. विमलताई म्हणतात थांबा मी जाऊन खिडकी लावून येते. सायली म्हणते विमलताई राहू द्या मी लावते. सायली खिडकी लावायला जाताच तिला प्रिया आणि अश्विन समोर घराच्या बाहेर उभे दिसतात. आणि सर्व प्रियाला बघून खूप शॉक झालेले दिसतात. म्हणजे बघा एवढा छान आनंदाचा दिवस आणि त्यात ही प्रिया घरी आली म्हणजे पडलं ना आनंदात विरजण. सगळेजण प्रिया आणि अश्विनला म्हणजे प्रियालाच बघतात कारण त्यांना हेच कळत नाही की प्रिया कसं काय सुटून आलेली असते. इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि हो अजून प्रोमो बघायला विसरू नका हां. अश्विन म्हणतो की तन्वी चल आत चल. सायली म्हणते खबरदार तुझं जर पाऊल माझ्या घरात टाकलं तर. सायली पुढे येते आणि कणकण तिच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तोंड बंद कर आणि खबरदार सगळं होऊ नये निर्लज्जासारखी माझ्या घरात आली. तेवढ्यात अश्विन बोलतो त्याने ती आता. आणि सायली त्याचा हात असा करून त्याला बोलण्यास थांबवते. सायली तिचा हात पकडून तिला डायरेक्ट घराच्या बाहेर ओढून ढकलून देते. आणि अस्मिता ही तिच्या बॅगा फेकून देते आणि म्हणते सायली म्हणते की जरी कायद्याने तुझी सुटका झाली असेल तरी ह्या घरात तुला जागा नाही. तेच या मालिकेचा प्रोमोही संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि उद्या परत भेटू ठरलं तर मग या मालिकेच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, बघायला विसरू नका. ठरलं तर मग. धन्यवाद.